आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, उद्या आहे 20 जून। उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे। राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। 20 आणि 21 जून रोजी हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, मागील काही तासांमध्ये राज्यातील वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे। काही भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावली आहे। मात्र उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। विशेष करून राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिले आहेत। तर जाणून घेऊयात हे भाग कोणते असतील। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, 20 आणि 21 जून रोजी आपण या ठिकाणी पाहू शकता, संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठी अतिवृष्टी, वादळी वाऱ्यासह पाऊस उद्यापासून पुढील 3 ते 4 दिवस सलग 20 ते 23 जूनपर्यंत हा झालेला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे, पश्चिम महाराष्ट्राचा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र भागांमध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। एकंदरीतच 20, 21, 22 जून रोजी पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस होईल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात देखील उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे। पावसाची उघडीप संपणार आहे। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी, मोठा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळेल। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात वारा जास्त सुटलेला असेल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात मोठा पाऊस होईल। तसेच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये उद्या ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता तलासरी, आंबिवली, उधवा, जव्हार, कासा, बोईसर, मोखाडा, पालघर, खोडाळ, मन्नौर, विक्रमगड, तसेच भांडवी, दहिसर, वाडा, त्यासोबतच इकडे ठाणे, शहापूर, तानसा, भंडारा, अंथूर, हरिश्चंद्रगड, किनवली, भिवंडी, कल्याण, मुरबाड, सरळगाव, उल्हासनगर, अंबरनाथ, अगाशी, नवी मुंबई, ठाणे, तसेच बोरिवली, पनवेल, माथेरान, कर्जत, कर्नाळा, खालापूर, पेन, उरण, खंडाळा, कलोशी, पाली, रायगड, रोहा, कोलाड, घोसाले, निजामपूर, तळे, मानगाव, म्हसळा, रायगड, शिवथरगड, महाड, पोलादपूर, बाणकोट, मंडणगड, दापोली, खेड, सवर्डे, चिपळूण, वशिष्ठी, कंजाळा, रत्नागिरी, संगमेश्वर, उखडी, देवगड, माळी, विशाळगड, लांजे, पावस, आडिवरे, रायटणी, तसेच साताऱ्याच्या बहुतांश भागांमध्ये देखील आपल्याला येत्या काही तासात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल।